अहिल्यानगर शहरामध्ये जरी पाऊस कमी असला तरी आजूबाजूच्या ज्या ग्रामीण भागामधील जे तालुक्याच्या परिसरामध्ये पाऊस झाल्यानंतर आपल्या सीना नदी पात्रामध्ये पातळी वाढली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगामध्ये 2016 साली आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून ही सीना नदी पात्राची मोजणी झाली पाहिजे अशी मागणी त्यावेळेला केली होती. आणि 2017 मध्ये त्याची मोजणी झाली. आणि झाल्यानंतर 2018 मध्ये अतिक्रमण काढण्याचं काम किंवा भराव ज्यांनी टाकला असेल ते काम सुरू झालं. पण त्यावेळेला काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याच्यावरती स्थगिती आणली आणि तो प्रश्न त्यावेळेला काही भागातला प्रलंबित राहिला. आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी असणार आहे की याच्यामध्ये उच्च न्यायालयाला तुम्ही ही वस्तुस्थिती आज दाखवून द्यावी की ती भागामध्ये लोकांच्या आज घरांमध्ये पाणी घुसतंय. तर जे काही लोक आहेत ती सर्वसामान्य नाही आहेत, ती व्यावसायिक आहेत, मोठी व्यावसायिक मंडळी आहेत आणि त्यांनी असा आडमुठेपणा स्वीकारणं हे काही जनतेच्या दृष्टिकोनातून उचित नाही. त्यामुळे संपूर्ण शहर वेठीस धरण्याचं काम या मुठभर लोकांच्या माध्यमातून होतंय. ते काही सर्वसामान्य नाही आहेत. सर्वसामान्य एखाद्या माणसाने आपण केलं समजू शकतो, तो पोटाकरता करतो, एखादा व्यक्ती राहण्याकरता करतो. अतिक्रमण कोण करत असतं? एखादा व्यावसायिक छोटा मोठा त्याचा पोटाकरता करतो, उदरनिर्वाह करता करतो. पण हे लोक सर्व गडगंज लोक आहेत. मग ह्यांचं अतिक्रमण न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं की यांनी अतिक्रमण असं केलं आहे, त्यामुळे नदी पात्र छोटं होत चाललेलं आहे. तेव्हा प्रवाह आडल्यानंतर हे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं अशी आमची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका उच्च न्यायालयामध्ये संभाजीनगर कोर्टामध्ये आपण दाखवून द्यावं आणि त्यातनं हा स्थगिती उठून ते संपूर्ण अतिक्रमण जे लोकांनी केलंय ते काढण्यात यावं अशी आमची मागणी असणार.